नमस्कार मंडळी, तुम्हाला हास्यमय शुभेच्छा देण्यासाठी घेऊन आलोय रंगीबेरंगी विनोद पुष्पांचा गुच्छ, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, आज देखील काही पाहुणे आपल्या हास्य जत्रेत आपल्या भेटीला आलेले आहेत. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आपल्या प्रसन्न अभिनयानं प्रेक्षकांना आपलंसं करून घेणारा अभिनेता अभिजित केळकर आणि कधी ठसकेबाज तर कधी मधाळ आवाजातल्या सुपरहिट गाण्यांवर आपल्याला थिरकाला लावणारी गायिका कविता राम. येत्या 21 ऑगस्ट पासून सोनी मराठीवर सिंगिंग स्टार, गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे हा गायन स्पर्धेचा कार्यक्रम सुरू होतोय, ज्याच्यात अभिजित आपल्याला गायक स्पर्धक म्हणून तर कविता त्याची मार्गदर्शक म्हणून आपल्याला भेटणार आहे. तुम्हा दोघांनाही या संगीतमय प्रवासासाठी आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. मंडळी, निष्पाप, निरागस, भाबडी अशी लॉली नावाची स्त्री आता या मंचावर येणार आहे. लॉलीच्या लीला तुमच्या समोर घेऊन येते नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर. अरे बोर्ड कसलं वाच, मनशांती केंद्र हे देशील. नमस्कार रसिको, नमस्कार. मी डॉक्टर प्रसाद. तुम्हा सगळ्यांचं माझ्या मनशांती केंद्रात स्वागत आहे. एखाद्या व्यक्तीने वाढदिवसाला फरसाण वाटलं असेल आणि लोक सतत तिला टॉर्चर करत असतील तर अशांवरही आम्ही उपचार करतो. जर एखादा नट असेल जो स्किट करून करून प्रसिद्ध झालाय आणि त्याला अत्यंत फालतू चित्र येत असतील आणि ती चित्र बघून त्याला वाटतंय की अरे मी तर ह्याच्यापेक्षा फालतू आहे, असं ज्यावेळी फिलिंग येतं त्याच्यावर सुद्धा आम्ही उपचार करतो. एवढंच नाही तर एखादी फिल्म सक्सेस झाल्यावर ज्याच्या मागे सतत पार्टीसाठी लागतात तर त्याने पार्टी देऊन टाकावी, आम्ही त्याच्यावर उपचार करत नाही. इकडे एवढा सायलेन्सर काय आहे? कोणीच का टोकत नाहीये? अरे टोका ना. अरे कोणी फ्लशड मारणार नाहीये का इथे? अरे फ्लशड मारा ना. शी यार, काय चालू आहे यार? सो बोरिंग. हाय डूड. होणार, सगळं होणार. आधी छछोरगिरी बंद कर. बालिके, तू ग्रीन साडीत आली आहेस, ग्रीन झोन मध्ये आली नाही आहेस. बोल. डॉक्टर प्रसाद खांडेकर यांचं तणशांती केंद्र हेच आहे का? बाळा, काहीतरी चुकतंय. ते तनशांती नाहीये, ते मनशांती आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मनशांती केंद्र. ओ, असं आहे का ते? पण मग त्या निसर्गाच्या कुशीत थांब. आधीच तुझं कन्फ्युजन दूर करतो. निसर्ग हे कोणा पुरुषाचं नाव नाहीये. हा जो आजूबाजूला तुला दिसतो हिरवागार निसर्ग, त्याच्या कुशीतलं केंद्र असा त्याचा अर्थ आहे. ओ, ऍक्च्युअली नटुरे. नटुरे म्हणजे NATURE नटुरे. अच्छा बाळा, तुझं फुटुरे खूप उज्ज्वल आहे. थँक्यू. बोल बालिके, काय समस्या आहे? मला ना डॉक्टर असं खूप म्हणजे असं खूप असं खुदखुदू वाटतं. पुन्हा चुकतंय बालिके, नीट आठव नक्की काय वाटतंय. म्हणजे मला ना डॉक्टर असं असं खूप सडल्यासारखं वाटतं. सडल्यासारखं? असं सडल्यासारखं वाटतं. म्हणजे मला ना असं हॅपील्यासारखंच वाटत नाहीये. अच्छा, सॅड झाल्यासारखं वाटतंय, हॅपी वाटत नाहीये. दॅट इज दॅट. म्हणजे माझं आयुष्य म्हणजे एकदम असं असं विमान झालंय. आयुष्य प्लेन झालंय, कळतंय मला हळूहळू. बोल तू, बोल. बोल, काय समस्या आहे? बोल, काय होतंय? सांगते डॉक्टर. म्हणजे माझ्या आजूबाजूच्या लोकांनी मला ना खूप प्रेस केलंय.
नाही बालिके, हे माझ्या आकलना पलीकडचं आहे. काय केलंय डॉक्टर? मला ना म्हणजे मी अशी 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 एका कोपऱ्यात अशी माझ्या एम्ब्रिओला हात लावून अशी बसलेली असते. एम्ब्रिओला माझ्या भवयांच्या मध्ये अशी हात लावून मी बसलेली असते. लोक ना माझ्याबद्दल खूप निगेटिव्ह बोलतात. सो मला ना असं खूप प्रेशर मध्ये आल्यासारखं वाटतंय. खूप असं प्रेस करून करून मला असं कंटाळा आलाय आता डॉक्टर. बालिके, प्रेसच्या आधी डी लावायला डॅडी येणार आहे. तो डिप्रेस असा शब्द आहे. ऐकायला वेगळं वाटतं. हरकत नाही. दॅट इज दॅट. तुझ्या या समस्यांवर तू मात करून नक्कीच विजय मिळवशील. मला चालेल. साधारण वय काय विजयचं? तुझ्या विचारांची रेंज बघून मला अचंबित व्हायला होतंय. विजय बाळा, लढाईत जिंकल्यावर काय मिळतं? 4 राणी आणि 1 शयनकक्ष. कुठली पुस्तकं वाचलेस बालपणी? लढाईत जिंकल्यावर 4 राण्या आणि शयनकक्ष एवढंच मिळतं? हे हरकत नाही बालिके, हरकत नाही. तू यावर नक्की विजय मिळवशील. मी आता यापुढे सांगेन तसं करायचं. ओके. पुढचे 3 दिवस तोंडातून अवाक्षरही काढायचं नाही. म्हणजे एक शब्दही बोलायचा नाही. अजिबात बोलायचं नाही. अजिबात बोलायचं म्हणजे नाही. नो टॉक. नो टॉक. पण मग मी कणले तर चालेल का? असं कणले तर चालेल? म्हणजे कशासाठी कणायचंय पण तुला? म्हणजे असं कसं गप्प बसून राहायचं? डॉक्टर, कसं आहे ना, माझेच ओठ माझ्या ओठाला लागलेले मला नाही आवडत. म्हणजे 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 यु नो डॉक्टर, मी असं असं किती दिवस मी गप्प बसायचं? बालिके, तशीच वेळ आली तर तुझ्या तोंडात आम्ही कापसाचा बोळा कोंबू. त्यापेक्षा मूग द्या ना. का? म्हणजे मी मूग गिळून गप्प बसेन. नाही नाही, असे इंटेलेक्च्युअल शब्दचल तुझ्या थोबाडात शोभत नाही. अजिबात करायचं नाही. बस बालिके, बस. मला सांग, तुझं डिप्रेस व्हायचं काय कारण आहे? सांगते. म्हणजे डॉक्टर, मला ना अशी स्लीपच येत नाही. आणि मी एकदा स्लीपले ना की मी लगेच वेकते. वेकत राहा, मी ऐकतोय. आणि मग वेकले ना की यु नो, मी अशी स्लीपले की मला खूप अशी वाईट वाईट ड्रीमिंग येतात, वाईट वाईट स्वप्न पडतात. एक्झॅक्टली. मला हेच सांगायचं की आपल्या दुःखाचं मूळ हे कधी कधी स्वप्नात येतं. म्हणजे त्याचे संकेत आपल्याला स्वप्नात मिळतात. मला सांग, काय स्वप्न पडतात तुला? म्हणजे मला काय स्वप्न पडतं माहितीये? म्हणजे मी अशी स्लीपलेली असते ना, तेव्हा मला असं दिसतं की एक मांजरने अशी टोपी घातली आहे आणि ती अशी कुत्र्याच्या मागे पळतीये असं. आणि दुसरं स्वप्न पडतं, अशी पिवळी मांजर असते आणि ती अशी गाडी चालवत असते आणि ती सिग्नल तोडते. अशी काहीतरी विचित्र स्वप्न पडतात मला. काळी मांजर, टोपी घातलेली, कुत्र्याच्या मागे लागली आहे. कुत्रा आणि पिवळी मांजर. हिरवा पोपट पण दिसतो का? या. बर. रात्री झोपताना हनीबनी कार्टून बघतेस? नॉटी. तुम्हाला कसं माहिती? कारण ही त्यातलीच कॅरेक्टर्स आहेत. तेच कारण आहे. हरकत नाही, आपण याच्यावर सुद्धा विजय मिळवू. मला सांग, तुझ्या 5 प्राथमिक गरजा काय? ओके. तर माझी सगळ्यात पहिली महत्वाची गरज म्हणजे अंधार. ब्लॅकनेस, काळोख. पहिली गरज तुझी अंधार आहे? हो, पहिली गरज माझी अंधार आहे. आणि दुसरी गरज माझी डबल बेड. काय झालं डॉक्टर? डबल बेड? हा, तेच. असे डबल बेडचं काय होतं, माझ्या घरी सिंगल बेड आहे ना, तर मला असे विचित्र ड्रीमिंग येतात. तर मग ड्रीमिंग मध्ये मी खूप ऍक्टिव्ह होते आणि मग मी पडते. आणि मग पडले की मग लागतं ना. मग मला असं वाटतं माझ्याकडे एक डबल बेड असावा. म्हणजे असे ड्रीमिंग मध्ये मी पडलीच तर बाजूच्या बेडवर पडेन ना. डबल बेड म्हणजे एकच असतो ग? नाही, पण मला डबल बेड म्हणलं की 2 बेडच दिसतात. आणि माझी सगळ्यात राहू दे. तुझ्या पहिल्या 2 गरजांनुसार तुझ्या पुढच्या 3 गरजा काय असल्याचा अंदाज आला. पुढच्या नको सांगूस. मला सांग, असं अशांत साधारण तुला कधीपासून वाटतंय? अशांत म्हणजे असं प्रशांत बरोबर ब्रेकअप झाल्यापासून मला अशांत अशांत वाटतंय डॉक्टर. म्हणजे प्रेमातलं ब्रेकअप हे प्रकरण आहे तर? या. बालिके, मला सांग, कधी कोणावर निस्सीम प्रेम केलंयस? केलंय डॉक्टर. मी निस्सीम प्रेम केलंय. मी शरद प्रेम केलंय. मी जॉर्ज प्रेम केलंय. मी सराबजीत प्रेम केलंय. मी चिंगचॉंग प्रेम केलंय डॉक्टर. चिंगचॉंग? हा, चायनीजच्या गाडीवर होता तो.
मस्त सूप बनवायचा. तिथेच आमचे दोघांचे सूप जुळले. हॉट अँड सोर सूप. डॉक्टर मला त्याच्यातनं आता बाहेर पडायचंय. डॉक्टर माझं पहिलं ब्रेकअप झालं की मला वाटतं दुसरं अफेअर करावं असं. मग दुसरं ब्रेकअप झालं की मला वाटतं तिसरं अफेअर करावं. तिसरं ब्रेकअप झालं की चौथं. असं माझ्या 10-15 फेऱ्या झाल्या. आता मी कंटाळले डॉक्टर. मला आता प्लीज बाहेर काढा. हरकत नाही आपण करू उपाय करू. बस तिथे. या बरं कसं आपल्याला डिप्रेस कधी वाटतं ज्यावेळी आपण स्वतःवर प्रेम करत नाही, आपल्या शरीरावर प्रेम करत नाही. ओके. सो सर्वप्रथम आपण आपल्या शरीरावर प्रेम केलं पाहिजे. आता या व्यायामात तुला स्वतःच्या शरीराच्या अवयवांना थँक्स म्हणायचंय. ओके कुठून सुरुवात करू? म्हणजे डोक्यापासून सुरू कर. ओके. हे डोक्या धन्यवाद. तू आहेस म्हणून मी हा तुर्रा लावू शकते. डोक्याचा उपयोग फक्त तुरा लावायला? नाही. विचार करून गुडघ्यात ना करतेस? नाही. आठवणी कुठे साठवतेस? आई हिते. हा मग त्याच्याबद्दल बोल. हे डोक्या धन्यवाद. तू आहेस म्हणून मी रम्याला मारलेली मिठी मला आठवते. हे डोक्या धन्यवाद. तू आहेस म्हणून अब्दुलने मला जी कुशीत घेतली होती. एवढ्याच आठवणी आहेत? मिठ्या मारणं एवढ्याच आठवणी आहेत? नाही हा राहू दे, डोक्यांचं राहू दे, पुढे जा. ओके. हे होटा ह्याच्यानंतर डायरेक्ट इथे ओट आहे तुला? हा मध्ये कान नाक डोळे काही नाहीये? अरे सॉरी विसरली. सॉरी करते मी. हा डोक्यानंतर हे हा कान आहे. हा हे कानाणो. हे कानाणो धन्यवाद. तुम्ही आहात म्हणून मी ह्याच्यात बोट घालू शकते. हा उपयोग पहिल्यांदाच कळलाय मला कानाचा. ऐकतेस कुठून? नाकाने? राहू दे बाकीचं. तू ये होटांवर ये. तुझ्या होटांवर. हे होटाणो धन्यवाद. तुम्ही हात म्हणून मी त्याच्यावर लिपस्टिक लावू शकते. नाही तर मला लिपस्टिक हिथे लावावी लागली असती. ती लिपवर लावतात म्हणून तिला लिपस्टिक म्हणतात. इथे लावलं तर हनुवटी स्टिक नाही का म्हणणार बाळा? हो या. तर होटाणो खरंच थँक्स. तर हे हाताणो. हे उजव्या हाता धन्यवाद. तू आहेस म्हणून मी तुझ्यामुळे जेवू शकते. हे डाव्या हाता धन्यवाद. बाळा अप्पर बॉडी राहू दे. तू पायांपासून चालू कर. ओके. हे पायाणं. पायांच्या नखाणं. तुम्हाला धन्यवाद. तुम्ही हात म्हणून मी त्याला पेडिक्युरे करू शकते. त्याला नेल पेंट लावू शकते. हे पावलाणो धन्यवाद. तुम्ही आहात म्हणून तुम्ही मला सतत सांगत आलात की लॉली तुझं पाऊल चुकीचं पडतंय, तुझं पाऊल चुकीचं पडतंय. सो धन्यवाद. हे पोटऱ्याणो. तुझ्या हे पोटांचा काय उपयोग आहे आपल्या आयुष्यात? हे पोटऱ्या का असतात? का आभार मानायचे मी यांचे? बरं हाय तर त्या मागे हाय दिसत पण नाही. याचा काय उपयोग आहे? मला नाही हे पोटरीला बघून थोटरी द्यावीशी वाटते. काही धन्यवाद वगैरे मानायचे नाहीयेत. हे गुडघ्याणं. धन्यवाद. हे गुडघ्याणं धन्यवाद. तुमच्यामुळे मी लहानपणी रांगू शकले. चल चल. डॉक्टर मला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे मी फक्त माझ्याच अवयवांचे आभार मानायचे की मी कोणाच्या दुसऱ्यांच्या अवयवांचे आभार मानू शकते? म्हणजे जर माझी मनशांती होणार असेल तर निघ. नाही माझी मसाज पार्लर वाली आहे. माझे मसाज जबरदस्त.
परफॉर्मन्स. क्या बात, क्या बात. जाणून घेऊया हास्यरसिकांची दाद. सई, मी येते बाबा तिकडे. प्रसाद दा. अफलातून हे कॅरेक्टरच भन्नाट आहे आणि हे तू कसं डेव्हलप केलंस, कसं तुला सुचलं, मला फार उत्कंठ आहे त्याबद्दल. आणि त्याला तर कागदावर सुचलं, ते प्रत्यक्षात कसं आणायचं हे तू याच्याकरता तू काय काय केलंयस ना मग. आणि काय वेड्या पद्धतीने ते तू डेकोर करत राहतेस कॅरेक्टर दरवेळेला. प्रत्येक वेळेला असं वाटतं की लॉली एवढंच असणार आहे, पण प्रत्येक वेळेला तू नव्याने काहीतरी घेऊन येतेस त्या कॅरेक्टरचं. आणि ते जे सरप्राईज एलिमेंट तू देत राहतेस प्रत्येक स्किटमध्ये ते अफलातून आहे. आणि हे भन्नाट कॅरेक्टर आहे आणि ही इतका वेडसरपणा समोर करत असताना तू मनशांती केंद्रात असल्यासारखा जो बसलास, त्याला पण एक फार वेगळंच धारिष्ट्य लागतं की आपल्यामध्ये एक किडा असतो ना, समोरचा करतो तर आपण पण करायला पाहिजे, पण तो कंट्रोल करून स्वतः काही न करणं आणि तिला त्या लॉलीला पूर्ण करू देणं, याला पण एक वेगळंच धारिष्ट्य लागतं. त्याकरता तुला सलाम. अफलातून परफॉर्मन्स होता, अफलातून. थँक्यू. मंडळी, आब आणि मेकअप लीलया सांभाळत पंचेश टाकणारी रसिका वेंगुर्लेकरची आज इथे होणार आहे मुलाखत. आणि या मुलाखतीत आपल्या पेटंट किस्स्यांची फोडणी द्यायला हजर आहेत कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे. बघूया इथे काय धमाल घडते. हॅलो, हॅलो, हॅलो 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 हॅलो. अरे हे बघा, हे बघा. नाही ऐका. नाही रे, काय आहे, नाही 2 महिने डेट्स बुक आहेत माझ्या, ऐकून घ्या. वा नाही रे, हो खरंच अजिबात वेळ नाही आहे. ओ 12 चित्रपट, 9 वेब सिरीज आणि 17-18 ॲड साईन केलेले आहेत. काय समजलं? बापरे. नाही खरंच तुम्हाला सांगतो, हो बिलकुल वेळ नाही आहे. ओ जेवल्यावर सोप लावून हात धुवायला वेळ नाही आहे, तर डेली सोप कुठनं करणार ना, बरोबर ना. मग नाही जरा एक मिनिट, जरा ऐकून घ्या माझं तुम्ही. बघा, मी तुमच्यासाठी 2 सिनेमे सोडतो हो तर, पण पर डे 2.5 लाख रुपये घेईन. काय जमलं? नाही नसेल परवडत ना, तर जे घरी बसलेत कलाकार ना, त्यांना घेऊन सिनेमा करा. काय हो, मी कधी म्हणालो की प्राजक्ता मानी सध्या घरी आहे म्हणून? नाही एक मिनिट असं बोलू नका, उगाच माझ्यावर आरोप करू नका. म्हणजे 2 कचोऱ्या आणि 2 स्वीटवरती काम करायला तयार आहे? नाही हे बघा आमची मॅडम काम करणार नाही. काय समजले? नाही हो, डब्यात गुंडाळून दिला म्हणजे कचोरी मोठी होते काय? कचोरी एवढी आहे का? नाही ती एवढी होणार आहे, हॉलीबॉल एवढी. नाही हे बघा, नाही तुम्ही फोन ठेवा, अजिबात जमणार नाही. ठेवा फोन. नाही ती कट ठेवा. मोरे, ओ मोरे, मोरे गाताय कसले मोरे? नाही या मॅडम. हा मोरे, मी काय म्हणते, माझ्या हिंदी सिरियलचं काय झालं? हो त्याच्याबद्दलच मी आता बोलत होतो फोनवर. अच्छा. म्हटलं मॅडम 2.5 लाखाच्या खाली घेणार नाही पर डे. काय समजले? अहो, मला आतापर्यंत 5,000 पण कोणी दिले नाहीये तो. हे तुमचा प्रॉब्लेम आहे त्याच्यात. काय नाही तसं ना, म्हणजे काम चांगलं करा. कुठली पद्धत आहे? हो मॅडम, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. काय इंडस्ट्रीमध्ये ना चर्चा झाली पाहिजे, तरच तुमच्याकडे काम येईल की नाही मला सांगा. अरे असा लोकांना कळला पाहिजे इंडस्ट्रीमध्ये की रसिका चोप्रा जाम बिजी आहेत, लाईव्ह पैसे घेतात. हा तुम्ही ना माझी स्ट्रॅटेजी वापरा. स्ट्रॅटेजी? ते असेल तुम्ही माझी स्ट्रॅटेजी वापरा. कळलं का तुम्हाला? मोरे हो, गेले 6 महिने मीच घरात बसलीये. माझ्याकडेच काम नाहीये, बाकी सगळ्यांकडे काम आहे. आणि कसं आहे ना, हे लाईफस्टाईल मेंटेन करण्याच्या नादात ना डोक्यावर खूप कर्ज झाले हो. तुम्ही काय स्ट्रॅटेजी वगैरे सांगताय फालतूगिरी? 1 मिनिट मॅडम, कुछ भी बोलने का, लेकिन प्रभाकर मोरे का युगो हर्ट नहीं करने का. काय समजली? आता बघाच तुम्ही. नाही तर तुम्हाला काही नव्हतं काय, तुमचा इंटरव्ह्यू मी प्लॅन केलेला इकडं. हा असा दणदणीत इंटरव्ह्यू करूया ना, मग बघाच तुम्ही गंमत. ते इंटरव्ह्यू घ्यायला आले त्यांना बोलवा बघू पटकन. मीच बोलवा? नाही सॉरी मला बोलायला लागेल.
अरे वासाड्यानो हाव तिथं या लगेच इकडे आता येतील ते हो हो हॅलो मॅडम माय सेल्फ बने फ्रॉम MHJ न्यूज. ओ हॅलो बने. बने म्हणजे एक्झॅक्टली कोण? तसं तर मला सगळे टायमिंगचा बादशाह म्हणतात. मोठा आणि हे कोण आहेत? मी या बादशाला चेक देणारा वजीर. मॅडम तुम्ही मला बने बोलू शकता. आपण सुरू करूया मॅडम. येस येस शुअर व्हाय नॉट. बसा मॅडम. बसून घ्या तुम्ही सगळे मोरे. सॉरी एक मिनिट हे इथेच असणार आहेत. ए वसाड्या मी खूप वर्षापासून इथंच आहे हा. ऍक्च्युली मोरे आहेत ना ते माझे मॅनेजर आहेत. बॉलिवूड मधल्या खूप मोठमोठ्या स्टार्सचे ते मॅनेजर होते. सो आता सध्या ते माझे मार्गदर्शक आहेत. ओके मोरे तुम्ही थांबत काही काळजी करू नका ते इथेच थांबतील. सुरू हा? करा. ठीक आहे, मॅडम, चालू नाही, करूया. उभं राहिलं तरी चालेल. दत्तू रोल. कॅमेरामन. तुझा रोल नाही रे कॅमेरा रोल कर. रोलिंग. नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे MHJ न्यूज मध्ये. आणि आज आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध अभिनेत्री रसिका चोप्रा. तर रसिका मॅडम मला सुरुवातीला तुमच्या स्ट्रगल बद्दल सांगा. म्हणजे तुम्ही या क्षेत्रात यशस्वी होण्यामागे कोणाकोणाचा हात आहे? ऍक्च्युली स्ट्रगल बद्दल बोलायला गेलं तर अगदी सुरुवातीचे दिवस आठवावे लागतील. आणि माझ्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये माझा पहिला डिरेक्टर होता राज रबाळे. वा वा राज रबाळे. हे कोण आहेत? मॅडमचा पहिला बॉयफ्रेंड. म्हणजे कसं मॅडमच्या लय प्रेमात होतं का नाही म्हणजे सौंदर्य बघूनच प्रेमात पडलं. पण तुम्हाला सांगतो मोठा डायरेक्टर हा नंबर डायरेक्टर तुम्हाला सांगतो. म्हणजे इतका नाट्यकर मोठा असा नाट्यकर मी कधी बघितलाच नाही. क्या बात आहे. म्हणजे गिरणी कामगारांच्या जीवनावरचं एक नाटक होता. हा. त्यांना एका रात्रीत बदलून रशियाची राजकन्या नावाचं नाटक लिहिलं. क्या बात आहे. हा मग आणि त्या राजकन्याचा रोल आमच्या मॅडमने केलेला. वा 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 क्या बात आहे. मॅडम ते राज रबाळेजी काय करतात आता? ते आता रबाली स्टेशनवर चिकू विकतात. का असं का म्हणजे का? त्यांच्या काही पर्सनल रिझनमुळे त्यांना इंडस्ट्री सोडावी लागली. हो मॅडम पण ज्या माणसानं तुम्हाला संधी दिली त्या माणसासाठी तुम्ही काहीच नाही केलं. काय मॅडमनी सिरियलचा डायरेक्टर पटवला मग तो झाला फ्रस्ट्रेट. त्याला नटीच भेटेना ना मग तो गेला कॉमात. मग दारूच्या गुत्त्यावर सगळं करिअर त्याचा बरबाद झाला. नाही बरोबर नाही बोलायला पाहिजे ना. आता मला एक गोष्ट सांगा. हा आता मॅडमनी सिनेमाचा डायरेक्टर पटवलाय म्हणून सिरियलचा डायरेक्टर सोडून चालेल काय? ओ अशानं अर्ध डायरेक्टर घरात बसतील काय समजलं? मोरे काय काय बोलताय तुम्ही मोरे? अशाने बदनामी होईल ना माझी. एकतर हल्लीच लोक कशाची शहानिशा न करता हिरोईन्सना ट्रोल करतायत आणि त्यात तुम्ही असं बदनामी काय होणार नाही. आता आपण तुम्हाला सोज्वल दाखवलं तर बघतील काय तुमची मुलाखत मला सांगा. म्हणजे असं कसा नुसता म्हणतो असा जाल पाहिजे जाल असा. अहो तुमच्या या जालच्या नादात मला फोडणी बसतीये त्याचं काय? का हो कसं आहे माहितीये काय पब्लिसिटी महत्वाची. ती चांगली असो नाही तर वाईट असो महत्वाची पब्लिसिटी. काय मोरे मला नकोय असली पब्लिसिटी. मला असली पब्लिसिटी काही कामाचीच नाही नाही का? बनेजी आपण इंटरव्ह्यू पुढे सुरू करूया. आता तुम्ही जरा मला माझ्या ब्युटी बद्दल माझ्या फॅशन सेन्स बद्दल प्रश्न विचारा. ठीक आहे मॅडम आपण सुरू करूया. सो रोल. हँडसम कॅमेरामन. अरे कॅमेरा रोल कर कॅमेरा. रोलिंग. वेलकम बॅक. चर्चा मस्त रंगलेली आहे आपली. कधी रंगतीये म्हणजे चर्चा रंगते आपली. सो रसिका मॅडम तुमचा फॅशन सेन्स हा कायम ना चर्चेचा विषय ठरलेला आहे. सो मॅडम मला तुम्हाला विचारायचं की तुम्हाला स्वतःला काय आवडतं? म्हणजे वेस्टर्न आवडतं की ट्रेडिशनल? वेल ऍक्च्युली कसं आहे की ड्रेसेसमध्ये मी सुंदर दिसते. साड्या मी चांगल्या कॅरी करते. पण तुम्हाला सांगते मी सगळ्यात सुंदर दिसले होते ते माझ्या लग्नात. कारण त्यावेळी मी माझ्या आईचा शालू नेसले होते. क्या बात आहे क्या बात आहे. मॅडम मग तो शालू आम्हाला कधी बघायला मिळणार? मोरे हे शालू दाखव. काय आहे? क्या बात आहे मोरे क्या बात आहे. हा नृत्य प्रकार मी पहिल्यांदा बघतोय. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना ह्या नृत्य प्रकाराबद्दल जरा माहिती द्या ना प्लीज. मोरे काय मोरे आता ना तुम्ही प्लीज गप्प बसा. नाही मी ऐक पाय. माझा इंटरव्ह्यू आहे ना मग ते मला विचारतील आणि मी उत्तर देईन. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. ओके असेल तर. बनेजी आपण पुढे सुरुवात करूया. येस येस. फक्त यापुढे जरा माझ्यावर कॉन्सन्ट्रेट कराल का?
ते मी आल्यापासूनच करतोय. सो मॅडम आता आपण एक भन्नाट गेम खेळणार आहोत. इथे तुमच्या समोर आहेत 3 कार्ड. त्यात फिल्मची नावं लिहिलेली आहेत. त्यातलं एक कार्ड घ्यायचं, असं डोक्यावर पकडायचं. पण मॅडम ते तुम्ही बघू शकत नाही. हा पण ते ओळखायला तुम्हाला मोरेची मदत करू शकतात. अच्छा. एका चित्रपटासाठी तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ मिळेल. ओके. आणि मॅडम तुम्ही जर हा गेम जिंकलात तर आमचे जे प्रायोजक आहेत MHJ ज्वेलर्स, त्यांच्याकडून तुम्हाला मिळणार सोन्याचा नेकलेस. That's really great. Yes, madam. Superb. तुम्ही ready आहात? Yes, I'm very excited. हे घ्या कार्ड. हा ठीक आहे मॅडम. तुमची वेळ सुरू होते आता. हा. ते डान्स डान्स बार नाही हो. डोंट टच मी. काय करताय? हो पिक्चरची ऍक्शन करून दाखवतोय. अशी मला नाही ओळखता येते. असं काय करताय? दुसरं काहीतरी सोपं सोपं आहे सगळं. एक काम करा ना, शब्दाचे 2 तुकडे करा आणि त्याची ऍक्शन करून दाखवा. लवकर लवकर, आपल्याकडे वेळ नाही मोरे, लवकर. या शब्दाचं 2 तुकडे करायचं आणि त्याची ऍक्शन करून दाखवायची. नाही बा, आपण काय? टाइम अप. काय मॅडम, साधं होतं. चित्रपटाचं नाव होतं गुलाल. काय मोरे? सिंपल होतं मॅडम, सिंपल. अहो मॅडम ओळखा ना तुम्ही. काय करताय? अहो कसं आहे माहिती का, आम्हाला ना प्रायोजकांनी गिफ्ट दिलं, ते द्यावं लागतं. हे घ्या मॅडम. रेडी आहेत? रेडी. मोरे प्लीज लक्ष द्या. ओके ओके ओके. रेडी ना मॅडम? रेडी. तुमची वेळ सुरू होते आता. हा मोरे. काय काय नाही कळते. हे कळलं नाही तुम्हाला? दुसरं बकरी नाही, सनईचा आवाज आहे. कसं समजावून सांगू तुम्हाला? टाइम अप. सॉरी मॅडम, तुम्ही नाही जिंकू शकत. हे तुम्ही हरलेलात मॅडम. अरे यार. ओ झमीर पिक्चरचं नाव ना. समीरची ऍक्शन करून दाखवतो तो तुम्हाला. साधं कळलं नाही तुम्हाला? मोरे. हो. समीर वरना समीर तुमच्या बापाने ओळखला होता. तुम्ही ना मूर्ख. एकतर इंटरव्ह्यू खराब झालाच माझा, शिवाय गोल्ड नेकलेस पण गेला. आता मला सांगा, कुठल्या बॉलिवूड सेलिब्रिटीचे मॅनेजर होतात तुम्ही? गौरव मोरे, संजू फेम. निघा. जर का गौरव मोरे बॉलिवूड सेलिब्रिटी असेल ना, तर उद्यापासून मी रबाळ्याला चिक्कू विकत बसेन. आजपासून सोडली मी इंडस्ट्री. निघा. बरं, माझ्या इंटरव्ह्यूचा बघा. माझं मी सगळे कोकणाच्या परंपरा तुम्हाला सांगेल. कॅमेरा तयार आहे. सुपर हिट परफॉर्मन्स, मजा आली. सई, पारसमणी, तुम्ही असे एक्सपेरिमेंट्स करत जा. खूप इंटरेस्टिंग दिसताय आज. फारच आवडले आपल्याला. रसिका, यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. आणि काय बेअरिंग होतं, देखणं बेअरिंग, अमेझिंग. फारच सुंदर, मजा आली. बने आज भी दिन बने यार. मस्त. दत्तू मस्त, टायमिंग उत्तम आणि आवडला. हँडसम कॅमेरामन. छान कन्सेप्ट होती, मजा आली. प्रसादा. मोरे, तुझा लुक मला खरंच खूप आवडला. टिपिकल लुक आहे. एकदा आपल्या मेकअप डिपार्टमेंटसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. आणि खरोखर असे मॅनेजर्स असतात जे गोष्टी खोट्या करून मीडियाला किंवा PR वाल्यांपर्यंत पोहोचवतात आणि त्यामुळे नटनट्यांचं बरंच नुकसानही झाल्याची कित्येक ठिकाणी उदाहरणं आहेत. त्यामुळे जे अत्यंत हुशार नट आहेत ते कधीच मॅनेजर वगैरे ठेवत नाही. काय झालं? सॉरी. एनिवे, पण लुक खूप छान आहे, मस्त आहे. अभिजितदा, तर तू आम्हाला सगळ्यांना एक उत्तम अभिनेता म्हणून माहिती आहेस, डान्सर म्हणून माहिती आहे, पण एकत्र परफॉर्म देखील केलेलं आहे. पण सिंगर ही म्हणजे आम्हाला देखील अगदी असं सरप्रायझिंग एलिमेंट होता. तर ही कला कधीपासून तू जोपासलीस आणि या स्पर्धेकडे तू कसं बघतोस? कला जोपासली असं म्हणण्यापेक्षा मला गाणी ऐकायला खूप आवडतात आणि त्याबरोबरीने मी लहानपणापासून गाणी म्हणतो. मी कधी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं नाही आहे गाण्याचं, पण मी तालात आहे, मी सुरात आहे आणि मी चांगलं गातो हे मला माहिती होतं. पण आता ते सगळ्यांना दाखवण्याची वेळ आली असं मला वाटतं.
तो खरंच उत्तम गायक आहे आणि खरंच खूप छान गातोय. त्याला खूप चांगली समज आहे तालाची, सुराची. त्यामुळे मला जास्त असे काही अपार मेहनत आणि खूप कष्ट घ्यायची गरजच पडली नाही, कारण खरंच खूप छान गातोय आणि आम्ही धमाल करतोय, मजा मजा करतोय. सो आम्ही दोघंही स्कूलमेट्स असल्या कारणाने ती थोडीशी मज्जा होते. ती दिसेलच आमच्या सिंगिंग स्टार या कार्यक्रमात. सो तुम्ही सगळ्यांनी प्लीज पहा आणि आमच्यावर तुमच्या सगळ्यांचं असंच प्रेम असू द्यात. नक्कीच. क्या बात. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. मंडळी, मराठी रंगभूमीवरचे अभिनेते एकमेकांना मदत करण्यासाठी नेहमीच खूप तत्पर असतात. अशाच एकमेकांना आधार देणाऱ्या मित्रांची गोष्ट तुम्हाला दाखवतायत भूषण कडू आणि प्रियदर्शन जाधव. काय प्रसाद, कसा आहे? काय सही? ओके. अरे सेटवर आलोय, मस्त काय चकाचक सेट झालाय, नवा कोरा सेट आहे. अच्छा, तुझ्या ड्रेससाठी जुना सेट फोडला होय? बर 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 बर. मस्त वाटतं ना, शूटिंगला आलं की मस्त वाटतं. पण काय येता येता आपला हा भेटला, सुपरस्टार भूषण कडू. हो. मी आता त्याच्याबरोबर आंतर महाविद्यालयीन स्पर्धेपासून काम करतोय. 21 वर्ष झाली. माझ्यासाठी सुपरस्टार भूषण कडूच आहे. मग तो पण मला सुपरस्टार प्रियदर्शन जाधव, सुपरस्टार दर्शन जाधव म्हणतो. मुद्दा काय, तो भेटला मला म्हणाला, अरे काय माझ्याकडे काम नाही यार, सध्या काय काम नाही. अरे म्हटलं चल ना गोस्वामी सरांकडे चल, ते देतील काम. फुकट नाही करत मी. अरे चेक देतात ते. अरे म्हटलं एकमेव अशी कंपनी आहे जी चेक आणि कंटेंट टेबलवर बसून देते. ये म्हटलं, अरे ये इकडे जॉईन हो, सही आहे, प्रसाद आहे, सगळी टीम आहे, जॉईन हो इकडे, मस्तपैकी सगळे मजा करूया, जॉईन हो बॉय म्हणून. ये म्हटलं ये. दर्शन 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 कुठे गेला? दर्शन, अरे दर्शन तूच आहे. सॉरी, 7 वाजता बोलवलोय, 11 वाजता आलायस यार. तू काय यार, कुठे होतास? सॉरी. अरे मी ऍक्च्युली ना घरून वेळेत निघालो, म्हणजे ऍक्च्युली घोडबंदरवरून निघालो आणि प्रचंड ट्रॅफिक लागलं रे घोडबंदर रोडला आणि खूप पाऊस होता, भयानक पाऊस. आणि हा ते तू हे सांगितलेलं ना, ते सगळ्या वस्तू घेऊन ये, तुला नारळ पाणी पाहिजे आणि बाकी सगळ्या वस्तू, मग त्या घ्यायच्या होत्या. मग म्हटलं आता ते कुठे, एक वस्तू ईस्टला, एक वस्तू वेस्टला मिळत होती. नंतर मग पुढे तसाच गेलो, बोरिवलीच्या इकडे नॅशनल पार्कचं गेट लागलं, तर म्हटलं आता इकडे जंगलात केळी मिळतील म्हणून आतमध्ये गेलो. तिथे एक बिबट्या बसला होता, त्याला मी हटकलं. बिबट्याला म्हटलं काय इकडे, चल पळ म्हणून तो पुढे पळत सुटला, मी त्याच्या मागून पळत सुटलो. मग तो पुढे, मी मागे, मग पळत पळत तो इथे स्टुडिओ पर्यंत आला. तर मग मी त्याला म्हटलं इकडे काय, तू काय पुढे पुढे करतोयस, इकडे कॉमेडी चालते. मग तो निघून गेला, मग मी आतमध्ये आलो. आता ना भूषण, आता मला खरं सांग. अरे भूषण मला खरं सांग का, भूषण मला खरं सांग का उशीर झाला? काल बसलो होतो. असं आहे भूषण, काय यार, सॉरी यार दर्शन. पण ते आणलंच ना सगळं सामान, आणलं सगळं दर्शन, सगळं आणलं, अंडी सगळं आणलं, नारळ पाणी. तू सांगितलं दर्शन सगळं. किती झाले त्याचे? 360 झाले. 360. 3 अंडी आणि 3 केळ्यांचे 360. हा, कसं काय म्हणजे 3 अंडी ती 300 रुपयाची. शामरुगाची आहेत की सोन्याची आहेत? कुणाची अंडी आणली आहे? नाही, महागाई आता वाढली ना रे लॉकडाऊन मुळे. आणि 3 केळ्यांचे बघ ना 60 रुपये झाले. 3 केळ्यांचे 60? हा, अरे आता लॉकडाऊन मध्ये महागाई सगळी वाढली ना, त्यामुळे हल्ली आहे ना पिवळं केळ पण ब्लॅकने विकतात रे. अरे यार, बर चल 360 झाले. 360. बाकी मस्त मजेत. अरे तसं नाही भाई, मी तुला 2000 रुपयाची नोट दिली होती. बाकी बाकी आहेत ना? बाकी आहेत ना? ओके चल, सुट्टी घेतली. दे ना जरा, दे ना, घे ना नंतर. आता तू चेंजिंग करशील ना. पण तो काय, माझा तो ड्रायव्हर आहे ना तिकडे, त्याला 1000 रुपये पाहिजे, काहीतरी घरी प्रॉब्लेम आहे, देऊन टाकतो ना त्याला. हा आहेत, दे ना. एक मिनिट. आई शपथ. काय रे? अरे कोणीतरी पाकिट मारलं यार माझं. म्हणजे काय झालं माहितीये, मी ते पटकन सगळं सामान घेतलं, त्याचे पैसे मला आठवत आहे, मी पैसे घेतले सुट्टे, मी वॉलेटमध्ये ठेवले आणि वॉलेटमध्ये घेऊन मी निघालो आणि ट्रेनमध्ये घुसलो. अरे प्रचंड गर्दी रे ट्रेनमध्ये, म्हणजे शिरायला जागा नव्हती. म्हटलं उशीर व्हायला नको, मी ट्रेन पकडली. कोणीतरी ट्रेनमध्ये पाकिट मारलं यार माझं. कुठली ट्रेन घोडबंदरवरनं येते? काय? कुठली ट्रेन घोडबंदरवरनं येते? ती ट्रेन बस. हा, नाही
म्हणजे त्याने काय दोन अशा मोठ्या बस जॉईन केलेल्या असतात आणि मध्ये असं प्लास्टिक असतं ती तुम्ही मला ट्रेनच वाटली रे ट्रेनच आपण आज त्या बसने जाऊया. भूषण मला खरं सांग ना कुठे आहेत बाकीचे पैसे कुठे आहेत खरं सांग. नाही आई शपथ खरं सांगतो जाऊ दे ना गर्दी आपण दोस्त आहोत ना सांग ना बाकीचे पैसे कुठे तू सांग ना बिंदास कुठे आहेत बाकी. भूषण खरं सांग खरं. काल त्याचाच खंबा घेतला. भूषण यार तू यार कमाल सॉलिड आहेस यार भूषण यार खतरनाक आहेस यार तू म्हणजे आता मला सांग ना. हो बाबा दर्शन मित्र जमले होते मुळाला घेतले माझ्याकडे होते थोडे पैसे मी घेतले काय प्रॉब्लेम नाही. दर्शन बाकीच्या मित्रांना जरा ठीक आहे ना मी पण मी म्हणतो की तू सांग ना खरं मी रिस्पेक्ट देतो ना तुला. दर्शन काय झालं माहितीये का यार मधल्या काळात जरा खूप प्रॉब्लेम झाले होते रे. भूषण तुझा मधला काळ फार मोठा होता. म्हणजे तुझी सुरुवात झाली त्यानंतर फक्त मधला काळच होता. त्यानंतर मधल्या काळात मधल्यामध्ये तू कुठे गायब झाला होतास ते आम्हाला पण माहिती नाही. 3 वर्षांना एकदा मलाच फोन केलास तू काय दर्शक कुठे दिसत नाहीस. अरे आम्ही आहे आम्ही करतोय तू नाही आहेस तिकडे मधल्या काळात. काय सांगतो तुला माहितीये का मधल्या काळात मी केवढी नाटकं केली माहितीये का. ए दर्शा चल आता ठीक आहे वेळ वाईट आहे म्हणून काय वाटेल ते बोलू नकोस पण दर्शा विसरू नकोस कॉलेजला असताना मी दिग्दर्शन केले तुला डिरेक्ट केलं. पण त्याबद्दल मला रिस्पेक्ट आहेच की मी त्याबद्दल नाहीच बोलत आहे. आणि ऐक आता मी ना 17 नाटकं केली वेब सिरीज केली आणि मी 2 सिनेमे लिहिलेत आणि 2 सिनेमे डिरेक्ट सुद्धा केलेत. मग तरी स्किट करायची पर्सनल नाही करायचं भूषण पर्सनल नाही काढायचं. हा याला काय अर्थ यार मी काढत नाही म्हणून तू लगेच पर्सनल काढतोस काय. माझ्या माहितीसाठी नाही सगळे डायरेक्टर स्किट करतात आणि टेलिव्हिजन करावं लागतं भाई. टेलिव्हिजन करावं लागतं सगळ्यांना. नॅशनल अवॉर्ड मिळालेला दिग्दर्शक असला ना तरी त्याला टेलिव्हिजन करावं लागतं. नाही केलं टेलिव्हिजन तर दुसऱ्या सिनेमाला बायकोला असिस्टंट म्हणून घ्यावं लागतं. तुला माहिती नाही हँगू नकोस तुम्हाला काय. नाही अरे कळतं ना मी करणार आता आलोय ना. लक्ष ठेव आता आलायस ना. अरे बाकी सगळं मागचं पुढचं विचार आता इमानदारीत काम. एकदम इमानदारीत करशील ना. बने सर दर्शा तुला कोणतरी बोलू दर्शा म्हणून आता येतो ना दर्शा म्हणून. ये बने अरे काय स्क्रिप्ट बीप कुठे काय कधीपासून आलोय मी. सर ए बने इकडे ए भूषण इकडे. हा माझा बॉय आहे. हा म्हणजे तसा मित्र आहे माझा. आम्ही एकत्र थिएटर केलंय खूप पूर्वीपासून. 15-20 वर्ष झाले आम्ही कॉलेजपासून थिएटर करतोय. ऍक्टर पण चांगला आहे दणके ऍक्टर आहे. आणि हा बनी आहे हा इथे असिस्टंट म्हणून आहे. येस बरं मी करतो. हो सर 5 मिनिटं दे फक्त. बॉय मला जरा नवीन आहे ना नारळ पाणी दे. येस सर येस. काय काय डायलॉग आहेत काय डायलॉग आहेत. अबा हा आहे ना. हा सॉरी तुझं काय आहे इथे तुझं काय आहे. नाही ते जस्ट बॅकअप बॅकअप दे ना बॉय नारळ पाणी नारळ देतो. येस सर देतो काय डायलॉग आहेत. मी जरा सॉरी सर मला उशीर झाला. मी जरा वडाळ्यावरनं निघालो पण उशीर झाला त्यामुळे मी गोराईपर्यंत आलो. मग मला लॉन्च मिळाली नाही आणि मग मी वलवत इथपर्यंत आलोय. या सर भूषण यार पाणी नाही. देवाची करणी आणि नारळात पाणी ही म्हण मला माहिती आहे. पण नारळात जसं पाणी येतं कुठून हे मला माहिती नाही तसं ते जातं कुठे हे मला कसं माहिती असणार. आवडलं तुला कमाल बरोबर. पण भूषण पाणी पाणी नाही अरे पाणी नाही ठेवलं. मी घेतलं तेव्हा पाणी होतं मी चेक करून घेतलं. भूषण पाणी नाही. अरे मी होतं खरंच शपथ सांगतो. मी त्याला म्हटलं की जरा पाणीवाला देना जड हलका मत देना वो छिलके देना एक वो छिद्र करके. भूषण खरं सांग. हलवून अरे खरं सांग. ऐका हा बरोबर काय झालं मी ते घेतलं सगळं नारळ वगैरे आणि म्हटलं पटकन पोचायचंय ट्रेनमध्ये गर्दी. मी त्या गर्दीत कसा नारळ सांभाळत शिरलो तिकडे. एवढी गर्दी होती ना की गर्दीत ना कोणीतरी ते पाणी ढापलं यार. भूषण तू काय पण ढाचे देतो यार मला. नारळ पाण्यामधलं पाणी ढापलंय. अरे हा शपथ सांगतो मी. भूषण तू खरं सांग. तू खरं सांग ना. मी प्यायलो. भूषण यार तू पण यार ना. सर हा बॉय अरे असू दे आपला दोस्त आहे यार. आपलं एवढं काय राहिला असू दे लागते ताण यार. आपण पण दिलदार आहोत ना त्याचे. चल मी रेडी आहे. चल माझा मार्क कुठे आहे. सर इथे माझा मार्क आहे. हा मी ते बोलतो डायलॉग. एक बेसिक डायलॉग आहेत माझ्या लक्षात. मी जरा जमून बोलतो. हा तू सांग. ऍक्शन.
सॉरी सर मला यायला उशीर बालनाट्य झाला. वाटतं रे, बालनाट्य वाटतं. सॉरी सर मजा. सर मी वडाळ्यावरून निघालो. नाही मी वडाळ्यावरून निघालो, मी वडाळ्यावरून निघालो असं पाहिजे ना, वजन चुकतं. सर खूप पाऊस होता. नाही खूप पाऊस असं दीर्घ पाहिजे, रस्व होते रे, खूप पाऊस होता, पावसाची इंटेन्सिटी आली पाहिजे. आणि सर गुडघ्यापर्यंत पाणी होतं सर. पंच मारला बघाय नाही, माती गेली पंच अरे गुडघ्यापर्यंत पाणी होतं असं करून दाखवतो. आणि सर गुडघ्यापर्यंत बसा गोराईला पोहोचलो आणि मग वलवत एका फळकुटावर बसून इकडे आलो. दुसरा पंच भारी होता, तो घालवला. फळकुटावरून वलवत येणं हा बेसिक पंच होता. ओके बने ओके भूषण ओके. अरे काय ओके यार दर्शा, काय करतो यार तू? तू काय अरे काय म्हणजे काय अरे इंटेन्सिटी पाहिजे होती, एनर्जी पाहिजे होती. माझी सगळी वाक्य ड्रॉप झाली. मेन म्हणजे जिकडे पंच होते ना तिकडे काय तो पंच पोचवलेच नाहीस तू. आपण केलं नाही का याच्या आधी या गोष्टी? मग उगाच आपण लेखाकांवर ढकलून मोकळं व्हायचं? आपली पण काहीतरी जबाबदारी असते ना, आपण भरायचं असतं यार दर्शा. घ्यायचं ना कोणाचा तरी आधार. म्हणजे नाही आपल्याला जमत आहे ना एखादं कॅरेक्टर पकडायचं. म्हणजे समजा हेच काम समजा संजय मुनीने कसं केलं असतं, संजय नार्वेकरने कसं केलं असतं, इतर अजून 2-4 कलाकार आहेत त्यांनी कसं, ते जरा विचार करायचा आणि त्याच्याप्रमाणे काय. तुम्ही संजय मोने करता? अरे मी करतो सर, करून दाखवा ना प्लीज, करून दाखवा ना सर. अरे बस काय यार, आपण करणार. अरे कसं आहे माहिती, हे जरा धर ऐक मित्र आहे रे, इन्सिक्युरिटी काय बाळगतो पटकन त्याला करून दाखवतो ना झलक. चष्मा देतात चष्मा रे. हे बघ काय जरा थोडी मदत घ्यायची. हे बघ संजय मोने बघा तुला. हा सर, मी तुम्हाला ऍक्शन म्हणतो. नकला करतो रे. नाही अरे त्याला पण टॅलेंट लागतं. हा कर ना ऍक्शन. वा वा. मी तिथून वडाळ्यावरून निघाल्यानंतर तिथे खूप पाऊस पडत होता प्रचंड. ते गुडगाव वगैरे मी काही बोलणार नाही त्याच्यामधलं ते मी. आणि मी तिथे निघालो, तिथे आलो गोराईला थांबलो. आणि मी सेम संजय मोने सर, सेम. त्याने आधी संजय मोने सांगितलं म्हणून तुला संजय मोने वाटले रे. नाही सर, मी काय म्हणतो, यांनी थिएटर केलं काय आधी? साहित्य संघ समोर याचं घर होतं, एवढंच थिएटर केलं त्याने, बाकी काय नाही सर. यांच्यात एक स्पार्क दिसतोय मला, भारी येते. अरे तू नाव सांग, ठीक आहे. अरे म्हणजे काय तुला माहितीये का, दिग्दर्शक देवेंद्र पेम मी करतो. तुम्ही देवेंद्र पेम करता म्हणजे काय? प्लीज करून दाखवा ना सर. लगेच ऍक्शन बोल ना. ऍक्शन. ऍक्च्युली इथून ना म्हणजे आपलं ते हे आहे ना वडाळा. तू कुठे राहतो? वडाळा. अरे तू काय करतो? तू इन्स्पेक्टरचा रोल करशील? पण सर मला वाक्य नाही येत सर. मग मुका इन्स्पेक्टर कर. काय नाही, सोपं असतं. यायचं स्टेजवरती एंट्री. मी 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे सगळं बोलायचं. तू जागोमध्ये काम केलं होतं? हो सर. घाणेरडं काम केलं होतं. क्या बात आहे सर. सेम देवेंद्र पेम सर. काय करता यार तुम्ही सर? बरं ठीक आहे, हा म्हणतो ना, मी सांगतो मग ओळखता येतं. मी आता करून दाखवतो, तू ओळख. मी ओळखू? बोल ऍक्शन. ठीक आहे. हा ऍक्शन. संजय नार्वेकर. या बात आहे, कमाल दादा, 1 नंबर. मस्त मस्त. वा दादा वा, मस्त मस्त. अरे तू टाळ्या वाजव, त्याशिवाय थांबणार नाही. वा 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 वा, कमाल दादा. सेम संजय नार्वेकर सुन कमाल. ठीक आहे, हे ओळखता आलं की नाही? आता अजून एक करून दाखवतो, तू ओळखून दाखवायचं. हा ठीक आहे सर. ऐकलेली वाचलेली माणसे. मी अच्छा इथे आहे ना, काय झालं माहितीये का, मी ए बाळा राजा उसा ऐकतोयस ना? हा अरे ऐक ना, मी माझं ऐक ना. काय झालं, मी निघालो तिथून वडाळ्यावरनं, भयंकर पाऊस पडत होता तिथं. आणि असं तिथं गुडघाभर पाणी होतं. म्हणजे मी आधी चालतो तेव्हा गुडघाभर होतं. मग टॅक्सीत बसलो आणि मग तेव्हा इथं गुडघ्यापर्यंत आलं ना. मग तिथून मी तिथं गोराईपर्यंत आलो. तिथं मला हे जे आहेत ना गृहस्थ, हां हे मला म्हणाले होते की तुम्हाला तिथं आहे ना घेण्यासाठी लॉन्च येईल. तिथं होडी नाही, बोट नाही, माझ्या बोटाला धरून लॉन्च करणारं देखील कोणी नाही. मी गोंधळलो तिथं आणि विनापाश विधवेसारखा असं तिथून फिरत होतो. मला सुचत नव्हतं, कळत नव्हतं. पटकन त्वरित तत्काळ ताबडतोब मी एक पटकन गाणं तिथं रचलं. समोर कोळणी बसल्या होत्या, त्यांना लगेच ऐकवलं. दादा 1 नंबर. सेम केलं तुम्ही, साधा सेम केलं. एक मिनिट. हा सर. हा ओके ठीक आहे, चालेल सर. दर्शन सर. हा मी रेडी आहे. गोस्वामी सर म्हणाले घरी जा. अरे
भूषण सर हा रोल तुम्ही करताय. ए चल बॉय, ए चल चल करू, करायला घे पटकन. Done केलं. चल त्याच्यात करायला गेलो लवकर, चल ना पटकन या. बॅट घेऊन स्क्रिप्ट घेऊन ये. वा 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 वा, केवळ कमाल, खूप सुंदर. थँक्यू. सई, या मंचावर सतीश ताऱ्यांचा उल्लेख झाल्यामुळे खूप बरं वाटतंय मला. भूषण यू किल्ड इट. दर्शन मस्त. थँक्यू. प्रसादा. भूषण, संजय मोने लाजवाब, लाजवाब, देवेंद्र प्रेम लाजवाब, सतीश तारे लाजवाब. त्यांच्या ज्या बारीक सारीक लकबी तुझ्या उचलल्यास ह्या शक्य होतात केवळ ऑब्झर्वेशनमुळे, आणि तुझी ती ऑब्झर्वेशनची ताकद अफाट आहे, अफाट. भूषण, मी प्रामाणिकपणे अशी इच्छा व्यक्त करतो की या सगळ्यांच्या नकला तू अप्रतिम करतोसच. लवकरात लवकर तू इतका मोठा व्हावास की अशा कुठल्या तरी मंचावरती कोणीतरी भूषण कडू साकारला. दर्शक कमाल बने, लाजवाब, लाजवाब, खूप मजा आली, लाजवाब. आता आनंद घेऊया सुरेल गाण्याचा आणि संगीताचा. सिंगिंग स्टार या कार्यक्रमातील सिंगर मेंटॉर अर्थात अभिजितदा आणि कविता आज आपल्यासमोर एक गाणं पेश करणार आहेत. तुमच्या सादरीकरणाआधी तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा. उत्तमोत्तम कामगिरी करा आणि फायनल्समध्ये झळका ह्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू.